जरांगे पाटील यांनी आज मराठा समाजासाठी भव्य सभा घेतली आणि या सभेतून त्यांनी सरकारवर निशाणा साधलेला आहे। गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सुद्धा मराठा समाजाला उचकवतायत असे आरोप केलेला आपल्यासोबत गुणरत्न सदावर्ते आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। ज्या स्वरूपाचे आरोप तुमच्यावर केले जात आहेत, तुम्ही मराठा समाजाला उचकवताय का, सांगा समाजाला। भारताचं पिल्लर ज्याला आपण म्हणतो की ज्याला आपण म्हणतो कॉन्क्रीट, ते जे आहे ते खुला वर्ग आहे। 50% खुल्या वर्गातील ब्राह्मणांपासून आर्य, वैश्य, मारवाडी, जैन सगळ्यांसाठीची तरतूद आहे। त्या खुल्या वर्गातले गुणवंतच देशासाठी, म्हणजे तेच म्हणून नाही, सगळेच गुणवंत असतात, परंतु हे गुणवंत फार महत्त्वाचे असतात। आणि 50% जागा ते रिझर्व आहेत, म्हणजे खुल्या वर्गासाठी ठेवलेले आहेत, रिझर्व म्हणण्यापेक्षा खुले आहेत। त्या जागांवर कुणीतरी सेफ्टी एक सिक्युरिटी गार्ड म्हणा, एक सेवक म्हणा, एक कुणीतरी त्या जागा वाचवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे। ती जिम्मेदारी माझ्यावर आली, ही आनंदाची बाब समजतो मी। ह्या देशाच्या गुणवंताला, म्हणजे तुम्ही स्पेसपासून ते सीमेच्या रक्षणापर्यंत जे मोठ्या अधिकार पदावर या देशासाठी काम करतात, त्या तुम्हाला माहिती आहे का, जरंगेला ज्ञान आहे का? जरंगे, तुला माहिती आहे का स्पेससारख्या एज्युकेशनमध्ये रिझर्वेशन आहे का? नाही। अशा अनेक बाबी आहेत जिथं खुल्या गुणवंतांसाठीचं महत्त्व लक्षात येते। त्यामुळं खुल्या गुणवंतासाठीचं कार्य माझ्या हाती आहे। आणि जरंगेच्या बाबतीत बोलायचं झालं तर मला असंच म्हणायचं आहे की रानभुला असल्यासारखं ते माणूस एकेरी भाषेत, मगरुरीमध्ये मज्जा अवस्था वाढल्यासारखं ते ज्या प्रकारे बोलत होते, अरेकारेच्या भाषेमध्ये, माझं म्हणणं नाही की ती त्यांची भाषा असू शकेल, परंतु माझं हे म्हणणं आहे की यालाच म्हणतात मागासलेपण नसल्याची पावती, यालाच म्हणतात मागासलेपण नसल्याचं काय म्हणतो त्याला आपण सर्टिफिकेशन। कारण जरंगे ज्या प्रकारे व्यक्त होत राहिले ते व्यक्त होणं, आणि मी तर म्हणेल की म्हणजे एक बिनबुडाच्या काय म्हणतो ते गाडग्याप्रमाणे, जे गाडगं बुड नसलेलं ते लुडू करते। पॉलिटिकल बॉसेससाठी बोलण्यासारखी त्यांची परिस्थिती होती। पॉलिटिकल बॉसेस नेमके कोण? तर पॉलिटिकल बॉसेस म्हणजे तुम्हाला आपण सगळेच पाहतो, आपणा सगळ्यांना समजतंय, जे समर्थक आहेत आणि जे रात्रीचा दिवस करून वयोवृद्ध अवस्थेमध्ये सुद्धा म्हणजे धावत पळत ते कोणती गावं त्यांचं जालना जिल्ह्यामध्ये सराटी तिथे पोचले होते। आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वयोवृद्ध पुढारी शरद पवारांनी जाहीर करावं की ते जरंगेचे समर्थक नाहीत म्हणून। मला तर असं वाटतंय की आता शरद पवारांना जरंगेचे समर्थक होण्याची वेळ आली काय, हे सुद्धा आता शरद पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला पाहिजे। आणि भव्य दिव्य वगैरे वगैरे काही नाही हो, तुम्ही काय सांगता? प्रत्येक छोट्या छोट्या ग्रामस्थामध्ये श्रद्धेचं ठिकाण असलेल्या महादेवांच्या यात्रा, आमच्या मारुतीच्या पारावर लोकांचे विविध पारायणाचे याचे कार्यक्रम कायम होत असतात। त्याच्यामुळे ही जी आहे ही जरंगे जत्रा होती, आणि ती काही जत्रा शरद पवारांच्या वलयाखाली होती का, हे येणाऱ्या काळात महाराष्ट्राला समजून जाईल। एक गंभीर आरोप तुमच्यावर केलाय, तो म्हणजे शिंदे, फडणवीस यांनी भुजबळ आणि तुम्हाला उचकवण्याचं काम दिलेलं आहे, मराठा समाजाला उचकवण्याचं काम दिलंय। तुम्ही पिल्लू आहात फडणवीसांची अशी सुद्धा चर्चा झडते मराठा समाजातून, तुम्हाला मेसेजेसही त्या पद्धतीचे येत आहेत। काय नेमकी तुमची मनस्थिती आहे आणि याला उत्तर कसं देणार? तुम्ही खरंच पिल्लू आहात कुणाचे, काय म्हणाल? मला हेच सांगायचं आहे की जेव्हा आपण इव्हेंट आंदोलन, त्याच्यानंतर त्याला काय म्हणतो आपण स्टंट आंदोलन, जसं आपण राज ठाकरेंचं परवा पाहिलं, असे जे लोक असतात ते कायम जे आहेत अशा प्रकारचे वल्गना वक्तव्य करत राहतात। आज मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नावाचा उल्लेख झाला आहे असं मी पाहिलं, आणि माध्यमातूनही मला माध्यमाच्या पत्रकारांनी सुद्धा सांगितलं। मला हे सांगायचं आहे, जरंगे हिस्ट्री जॉग्रफी माहीत असली पाहिजे, पिछवाडाच माहीत नाही कसं होणार? सन्माननीय श्रद्धे देवेंद्रजी यांच्याच काळामध्ये जे आहे आरक्षण मराठ्यांना देण्यात आलं होतं। देवेंद्रजीच्या काळाच्या नंतर ते आरक्षण गेलं। आम्ही, हो बरोबर आहे, मी डॉक्टर गुणरत्न सदावर्ते, हो मी डॉक्टर गुणरत्न सदावर्ते आणि डॉक्टर जयश्री पाटील, आम्ही मराठा आरक्षण देता येत नाही असंविधानिक आहे म्हणून आम्ही उभं राहिलोत, सर्वोच्च न्यायालयात उभं राहिलोत। हो, ती भूमिका होती, ती भूमिका आहे, परंतु या देशासाठी ती भूमिका आहे, या देशाच्या पिल्लरसाठी ती भूमिका आहे, विद्यार्थ्यांसाठी भूमिका आहे। ब्राह्मणांपासून वैश्यांपर्यंत
जैनांपर्यंत सगळ्या गुणवंत ज्या खुल्या जागा आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतरत्न यांनी ठेवलेल्या जागा या देशाच्या स्थैर्यासाठी, संविधानाच्या ज्याला आपण म्हणतो बेसिक स्ट्रक्चरसाठी ठेवलेल्या जागा आहेत, त्यासाठी लढण्याची जिम्मेदारी आमची आहे. आणि जरंगेसारखे लोक काय बोलू शकतात लॉयल. मी अगोदरच सांगितलं तुम्हाला की मला श्वानसुद्धा आवडतात, म्हणजे डॉगसुद्धा आवडतात. पॉलिटिकल बॉसेससाठी जगणारी माणसं ही आहेत, आम्ही नाहीत. आम्ही कष्टाने वागणारी, उभी राहणारी, चालणारी माणसं आहोत. आणि म्हणे एक मराठा लाख मराठा कसा काय म्हणतो, एक मराठा लाख मराठा ही घोषणा सैन्यातली घोषणा आहे, सीमारक्षणाची घोषणा आहे, या देशाच्या अस्मितेची घोषणा आहे. त्याच्यामुळे जरंगेचा अभ्यास नाही. जरंगे हे रानबुलाप्रमाणे बोललेलं माणूस आहे, त्यामुळे मला जरंगेला जास्त महत्त्व द्यायची गरज नाही. थेट सरकारलाच आव्हान देत आहेत, एक तर मराठ्यांची विजययात्रा निघेल किंवा माझी अंत्ययात्रा निघेल. एक लक्षात ठेवा, हे स्वतःचं तिळपापड करून घेऊन किंवा आगपाखड करून घेऊन रिझर्वेशन मिळत नसतंय. मराठा युवकांनो, मी तुम्हाला सांगतो, शरद पवारांचाच तो काळ आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नाव छत्रपती संभाजीनगर इथल्या विद्यापीठाला द्यावं ह्यासाठी अनेकांनी, म्हणजे गौतम वाघमारे शेवटचा शहीद होता ज्यांनी अंगावर रॉकेल टाकून स्वतःला जाळून घेतलं होतं. आणि त्यानंतरसुद्धा जे आहे काय घडलं, शरद पवारांनी सांगावं, नामांतर होऊच शकलं नाही, नाम विस्तार झाला. त्यामुळं आगपाखड करून घेऊन फक्त गुन्हे दाखल होतील, आगपाखड करून घेऊन युवकांच्या करिअरचा नुकसान होऊ शकेल. कारण जरंगेंमुळं ऑलरेडी 307 सारखे गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत. जरंगेला भीती ही आहे की ते गुन्हे वापस घ्यावेत, परंतु सर्वोच्च न्यायालयाने अनेक निवाड्यांमध्ये सांगितलेलं आहे की गंभीर गुन्हे वापस घेता येत नाहीत. त्यामुळं जरंगे हे केवळ आजच्या एका यात्रेचं, जरंगे यात्रेचं निमित्त होतं, छोट्याशा, त्याच्या व्यतिरिक्त काही नव्हतं असं माझं स्पष्ट. मराठा समाजाचे विरोधक आहात का? कारण मराठा समाजाला वारंवार असं वाटतंय की तुम्ही मोस्टली सगळ्यात जास्त विरोध करण्यासाठी पुढे असतात. नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे महाराष्ट्राला कळू द्या. आता काल टोलच्या बाबतीमध्ये जेव्हा मी म्हणालो तेव्हा लोकांना वाटलं की राज ठाकरेंचा विरोधक आहे, पण राज ठाकरेंनी काल स्वतःचीच फिल्म स्वतःच ऑन करून टाकली. पत्रकारांनी प्रश्न विचारू नये अशी परिस्थिती निर्माण केली, स्वतःचाच पिक्चर स्वतःच लावला स्क्रीनवर आणि सांगितलं की 2026पर्यंत टोल बंद होऊ शकत नाही कारण करार आहेत. ही वस्तुस्थिती मी अगोदरच सांगत होतो, परंतु गडूळ राजकारण, गलिच्छ राजकारण, ते एक उदाहरण दिलं. त्याच प्रकारे हे सुद्धा जात मराठा म्हणून किंवा जात धनगर म्हणून माझा कुणाला विरोध नाही. माझा विरोध जो आहे की या देशाच्या बेसिक स्ट्रक्चरला कोणी धोका निर्माण करू नये. या देशाच्या बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधानाच्या बेसला कोणी धक्का निर्माण करू नये, म्हणून हा लढा आहे. आणि मराठा भावांना माहीत आहे हे आरक्षण मिळणार नाही. आरक्षण म्हणून मराठ्यांच्या बाबतीमधल्या मागास न ठरलेल्या, आरक्षण असं नसतं हो की कुणीतरी म्हणेल अरे उन्हाळा आहे पण सकाळी पाऊसच पडला, अरे काय हिवाळ्यामध्ये म्हणायचं काय कडक ऊनच पडलं, असं नाही. हे शेकडो वर्षाची बाब असते. 4 आयोगांनी नाकारलेलं आहे. मराठा आरक्षण मिळू शकत नाही. पण विरोध असेल तुमचा? आरक्षण मिळणारच नाही आणि खुल्या वर्गातली जिम्मेदारी स्वीकारलेली आहे. जिम्मेदारीपासून गुणरत्न मागे जाणार नाही. मराठा आरक्षण मिळू शकत नाही, मराठा आरक्षण मिळू शकत नाही, मराठा आरक्षण मिळू शकत नाही. डंके की चोट पे सांगतो. नाही, पण मराठे जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत, ते तुमच्यावर सुद्धा हल्ले करू शकतात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे का? हा मूळ प्रश्न आहे. तुमच्या घराबाहेर पण पोलीस संरक्षण वाढवण्यात आलेलं आहे. काय म्हणाले या सगळ्यांना? मला तुम्ही जर आता फोन तिकडं बाजूला ठेवलेला आहे ते ऑन जर केलं तर रात्री 3 वाजता सुद्धा शिव्या, गाळ, जीवे मारण्याची धमकी, जाळून टाकू, मारून टाकू, हे चालूच आहे. हे जॉईंट CPंना कळवलेलं आहे. आणि त्यासोबतच जे DCP जे आहेत प्रोटेक्शनचे, चिमटे का चिवटे, त्यांनाही माहिती आहे. आणि मला असं वाटतं की माझी हत्या होणं हे ह्याच्यातलं म्हणजे हे सांगेल मी की माझ्या खुल्या वर्गातल्या जे काही खुल्या विचाराचे आणि खुल्या गुणवंतांसाठीची ती हत्या असेल आणि ती हत्या सरकार होऊ देणार नाही याची मला खात्री आहे. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न आहे, सरकारकडे काय मागणी करणार आहात आणि पुढची भूमिका गुणरत्न सदावर्ते यांची काय असेल या सगळ्या संपूर्ण प्रकरणानंतर? आज माझी भूमिका मी जाहीर करत आहे. सन्माननीय सरकारला माझी विनंती आहे, ज्या वेळेस तुम्ही
एखाद्या आरक्षणाच्या फेवरमधले लोक, मग जरंगे असतील किंवा कुणी असतील, त्यांना जेव्हा बोलवता तेव्हा मी गुणरत्न सदावर्ते आरक्षणाचा विरोधक म्हणून आम्हाला चर्चेला का बोलवलं जात नाही? त्यांच्यासोबत जेवढ्या चर्चा होतील तेवढ्याच आमच्यासोबत झाल्या पाहिजेत. खुल्या गुणवंतांच्या जागेचा संदर्भ आहे तिथे. आणि जर केवळ त्यांच्या गोष्टी ऐकल्या जाणार असतील तर आम्हाला सुद्धा आमची भूमिका शांततामय पद्धतीने, प्रभू श्री रामचंद्रांच्या विचाराने, माँ भवानीच्या विचाराने, आशीर्वादाने आम्हाला सुद्धा आमची भूमिका जाहीर करावं लागेल. आणि जर नाहकपणे वेठीस धरण्यात जाणार असेल माझ्या गुणवंतांना आणि आमच्या जागांना, 50% खुल्या जागांना, तर गुणरत्न सदावर्ते सुद्धा आरक्षणाला विरोध करण्यासाठी आमरण उपोषण प्राणांतिक करेल. जरंगेसारखं करणार नाही. IV लावून घ्यायची आणि मी उपासावर आहे म्हणायचं. अरे मेडिकल सायन्स आहे. जेव्हा तुम्ही IV लावून घेता तेव्हा तुमचं उपोषण संपलेलं असतं. फ्लूइड लावून घेतल्याच्या नंतर खोटं उपोषण नसणार, खरं असणार. नक्की धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतोय की गुणरत्न सदावर्ते यांनी आक्रमक पद्धतीने आपली भूमिका मांडली आहे. जर खुल्या प्रवर्गाला त्यांच्या आरक्षणाला धक्का लागला तर आपण सुद्धा आंदोलन करू, उपोषणाचा आधार घेऊ असं ते म्हणतायत. थेट आव्हान त्यांनी जरांगे पाटलांना दिलेलं आहे. आणि मराठा आरक्षण कायद्याने मिळू शकत नाही असं सुद्धा ते डंके की चोट पर सांगतायत. नेमकं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या विषयावर काय घडणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.